श्री क्षेत्र कर्णेश्वर. चालुक्यकालीन कर्णराजाचा कवी शेष यांनी संगमेश्वर स्थानाचं असं नेमकं वर्णन केलं आहे. 11व्या शतकात निर्माण झालेले, पूर्वाभिमुख असलेले आणि संपूर्ण काळ्या पाषाणावर बांधलेले हे मंदिर 26 मीटर लांब आणि 23 मीटर रुंद असून 1.5 मीटर उंचीच्या जोत्यावर उभारले आहे. या मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या सभामंडपात असलेले खांब, त्या खांबावर आडव्या असलेल्या तुळ्या आणि त्या तुळ्या तोलून धरण्यासाठी दाखवलेले यक्ष. खांब आणि तुळ्या जिथे एकमेकांना काटकोनात टेकतात त्या भागावर यक्ष प्रतिमा कोरलेल्या आहेत. ते यक्ष जणू काही तुळ्यांचा भार स्वतःच्या खांद्यावर तोलून धरत आहेत की काय असे दाखवले आहे. परंतु कर्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य असे की या ठिकाणी यक्षांच्या जागी काही देवता कोरलेल्या आहेत. गणपती, नृसिंह आणि सरस्वती यांच्या मूर्तींचे अंकन या ठिकाणी केलेले दिसते. तसेच या मंदिराचे आणखीन वैशिष्ट्य म्हणजे याच्या मुखमंडपाच्या छतावर केलेले अजोड नक्षीकाम. मुखमंडपात मध्यभागी वर्तुळाकृती घुमट कोरलेला आहे. त्याचे दगडी झुंबर निव्वळ देखणे आहे. त्याच्या खाली अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनावर बसलेले दाखवले आहेत. दरवाजावर शेषशायी विष्णू असून त्याचे वरती दशावतारांचे प्रेक्षणीय शिल्पांकन आहे. या दशावतारात 8वा अवतार हा कृष्णाऐवजी बलराम दाखविलेला आहे. मंदिरामध्ये असलेल्या गोल दगडी शिळांना रंगशिळा असे म्हणतात, ज्यावर उभे राहून देवासमोर भजन, कीर्तन, प्रवचन, नृत्य, गायन आदी कला सादर केल्या जातात. या मंदिरात अशा 4 रंगशिळा आहेत. अलकनंदा आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे संगमेश्वर. संगमेश्वर महात्म्य नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे. त्यात या मंदिराच्या निर्मितीची कथा येते. त्या कथेनुसार चालुकी या धनुर्धारी राजाला कर्ण, नाग आणि सिंघन असे 3 पुत्र होते. यातील कर्ण राजाने कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर बांधणाऱ्या स्थपतीकडून हे मंदिर बांधून घेतले. सह्याद्री खंडात या क्षेत्राला रामक्षेत्र असे म्हटले आहे. या रामक्षेत्रात गोकर्ण, सप्तकोटीश, कुणकेश, संगमेश्वर, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर ही 6 क्षेत्रे विशेष श्रेष्ठ म्हणून सांगितली आहेत. श्री क्षेत्र कर्णेश्वर येथे माघ वद्य दशमी ते माघ अमावास्या यावेळी महाशिवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न होतो.